भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारींच्या मुलानं एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. जवळपास 12 वेळा माधव भंडारींचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं, मात्र त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही अशा शब्दांमध्ये त्यांचा मुलगा चिन्मय भंडारी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. आपल्या वडिलांनी पक्षासाठी कशा खास्ता खाल्ल्या, निस्वार्थीपणे मेहनत घेतली याचं चित्र चिन्मय यांनी या पोस्टमधून मांडलंय. दरम्यान याबाबत माधव भंडारे यांच्याशी झी 24 तासनं संपर्क साधला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया. पक्षाचा जो निर्णय आहे तो नेहमीच मी मान्य करत आलो. पक्षाच्या निर्णयाबद्दल मी कधीही प्रश्न उभे केले नाही, विचारले नाहीत किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे पक्षाचा निर्णय पक्षाने योग्य निर्णय घेतलेला आहे आणि पक्षाच्या निर्णयाचं मी नेहमी समर्थन केलेलं आहे. तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, ते अनेक कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या भावना काही कुठल्याही पद्धतीने व्यक्त करत नाही. आम्ही ज्या पद्धतीने वाढलो, ज्या संस्कारात वाढलो त्याच्यामध्ये हे आपलं कुठलीही गोष्ट बसत नाही. आम्ही पक्ष शिस्तीमध्ये वावरणारे कार्यकर्ते.